नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. मी विदूला परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. खूप दिवसांनी मी तुम्हाला भेटायला येते. जरा तब्येत ठीक नसल्यामुळे मध्ये मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही, पण नाव आय एम बॅक. आणि आज मी तुम्हाला घेऊन आले अमेरिकेच्या कपड्यांच्या दुकानात. तर हे इथल्या मॉलमधलं एक दुकान आहे ज्याचं नाव आहे बॉस्कोज, आणि हे माझं सगळ्यात आवडतं दुकान आहे जिथे अगदी स्वस्त आणि मस्त असे कपडे मिळत असतात बाकीच्या दुकानांच्या कम्पॅरेटिव्हली. तर आज मी तुम्हाला माझ्यासोबत शॉपिंगला आणलं आहे आणि बघूया आपण इथे सगळे कपडे कसे असतात आणि काय काय किमती असतात. तर मी तुम्हाला इथे आणलं आहे बॉस्को या दुकानात, आणि हा संपूर्ण मोठा मॉल आहे त्यातलं हे एक दुकान आहे. आणि ही जी आपल्याला जागा दिसते ही त्यांची फ्रंट पार्किंग आहे. शिवाय त्या बाजूला पण मोठी अशी शेडमध्ये पार्किंग त्यांनी ठेवली आहे. आणि सध्या करोना असल्यामुळे ऑफकोर्स तुम्हाला गर्दी जरा कमी दिसेल इथे. तर आता थोडाही वेळ न वाया घालवत आपण आता जाऊया आत आणि तुम्हाला दाखवते आत सगळं कसं आहे. तर इथे जेवढा कडक उन्हाळा असतो तेवढाच कडक हिवाळा असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि सध्या विंटर चालू आहे, प्रचंड स्नोस्टॉर्म चाललं आहे आमच्याकडे गेले 2 दिवस. तर हे त्यासाठी सगळे ऑप्शन्स आहेत छान छान कोट्स आणि जॅकेट्सचे. विंटरमध्ये कोट्स सहसा इथे महाग असतात, बट अगदी एंडला आपण घेतले किंवा अगदी स्टार्टला घेतले तर ते आपल्याला स्वस्त मिळतात. शिवाय इथे ही कप पिकअप पण आहे, म्हणजे आपण ऑनलाईन ऑर्डर करायचं आपल्याला जे हवं आहे ते, आणि ते आपलं रेडी करून ठेवतात ऑर्डर, आणि आपण फक्त यायचं आणि पिक करायचं. त्याशिवाय ही इथे जी हा सेक्शन आहे हा एक्स+ साईज साठी आहे, म्हणजे ज्यांची साईज एक्स+ आहे त्या लोकांसाठी हा सेक्शन आहे. आणि सध्या इथे विंटर चालू असल्यामुळे त्यांनी इथे हे सगळे स्कार्फ्स ठेवले आहेत. आणि अगदी खरं सांगायचं तर आपल्याकडे सुक्याच्यापेक्षा जास्त छान छान स्कार्फ्स मिळतात. पण ठीक आहे, आता इथे पर्याय नसल्यामुळे घेतात सगळे. घालण्यासाठी स्लीपर्स, विंटर स्लीपर्स. आणि यांच्या किमती इथे वर दिल्यात. ह्या इथे थंडीसाठी खास अशा स्लीपर्स मिळतात आणि त्या खरोखर खूप फायद्याच्या असतात. अगदी पायाला मस्त ऊब मिळते त्याच्याने. शिवाय इकडच्या बाजूला त्यांनी ठेवलेत ड्रेसेस. आज अगदी सामसूम दिसते या दुकानात, कोणीच नाही आहे, नाहीतर एरवी इथे बरीच गर्दी असते. आणि इथे वर जी किंमत दिली आहे ना 19.99, तर ही इथल्या खालच्या सगळ्या ड्रेसेसची सेम प्राईज आहे. कुठलाही ड्रेस आपण घ्यायचा त्या प्राईजमध्ये. तर हे असे वेगवेगळे इथे सेक्शन्स दिसतील. आपण सध्या ड्रेसेसच्या सेक्शनमध्ये आहोत, म्हणजे जिथे सगळे फ्रॉक्स वगैरे ठेवले आहेत. तर हे जे आता इथे आपल्याला फ्रॉक्स दिसत आहेत ना, हे स्वस्त दिसतील यांच्या किमती, कारण आता समर नाही आहे आणि विंटरमध्ये सहसा कोणी फ्रॉक घालत नाही, त्यामुळे हे सगळे इथे त्यांनी स्वस्त ठेवले आहेत. पण हेच फ्रॉक आता समर येऊ देत, परत ते किमती वाढवणार, आणि हे जॅकेट्स जे आहेत त्यांच्या किमती कमी होणार. आणि हे सगळं इथे स्पोर्ट्सवेअर, ॲक्टिववेअर आहेत.
इथे बघायला झालं तर अगदी म्हातारी जी लोकं असतात ते सुद्धा खूप फिटनेस कॉन्शियस असतात. मग विंटर असो खूप किंवा हार्श अगदी समर असो, ते आपल्याला इथे रनिंग वगैरे करताना दिसतील आणि खूप डेडिकेटेड असतात ते. आणि आजकाल आपल्या भारतात सुद्धा सगळेच फिटनेस कॉन्शियस होत आहेत. सो हा त्यांच्यासाठी एक स्पेशल असा सेक्शन ठेवला आहे जिथे वेगवेगळे टी शर्ट्सचे व्हरायटीज आहेत, पॅन्ट्सचे व्हरायटीज आहेत. इथे ज्या किमती दिसत आहेत आपल्याला, तर इथे ह्या त्यांच्या ओरिजिनल किमती आणि सेलच्या किमती असं त्यांनी कंपॅरिझन आपल्याला दिलं आहे. आणि हा जो सेक्शन आहे हा इथल्या सगळ्या वयस्कर बायका ज्या असतात त्यांचा सेक्शन आहे. तर इथे आपल्याला वयस्कर बायकांमध्येही अशी फॅशन दिसून येते. हे शक्यतोवर अशा प्रकारचे टॉप्स आणि पॅन्ट्स इथे घालतात. तर इथे सुद्धा त्यांचेसुद्धा खूप छान छान ऑप्शन्स इथे दिसतील आपल्याला. आणि इथे हा सगळा नाईटीजचा सेक्शन नाईट गाऊन्ससाठी. तर येस, तुम्हाला मी सांगायचं राहिलं, ह्या दुकानाचे 2 फ्लोअर्स आहेत. एक खालचा जो आहे तिथे हे सगळे मेन अँड विमेन क्लोथ्स मिळतात आणि सेकंड जो फ्लोअर आहे तिथे सगळे घरातल्या वस्तू मिळतात. म्हणजे अगदी बेडरूमपासून लिव्हिंग रूमपर्यंत सगळं सगळं, आणि शिवाय लहान मुलांचे कपडे मिळतात. तर हे असे इथले हे 2 मजले आहेत आणि आपण आता पहिल्या मजल्यावर फिरतोय. हे तुम्हाला अजून एक गंमत सांगते. आता सपोज मला ही पॅन्ट आवडली आहे आणि याची किंमत किती आहे हे आपल्याला जर एक्झॅक्ट माहीत नसेल किंवा सेलची व्हॅल्यू दिली आहे 50%, आपल्याला लक्षात इकडे आपण प्राईस पण चेक करू शकतो. तर सिम्पली आपण हा टॅग इथे करायचा आणि इथेही लगेच प्राईस येते. म्हणजे याची ओरिजिनल प्राईस होती 60 आणि आताची सेल प्राईस आहे 21. आता सध्या हे इंडियात पण असू शकतं, मला कल्पना नाही आहे. फक्त मी इथे जे आहे ते तुम्हाला दाखवते आहे. सो येस, हे असं आहे. आणि इथे हे त्यांचे असे गिफ्ट कार्ड्स पण मिळतात. म्हणजे कोणाला आपल्याला कुपॉन द्यायचं असेल, बड्डे गिफ्ट वगैरे द्यायचं असेल, तर आपण एक स्पेसिफिक अमाऊंटचा गिफ्ट कार्डसुद्धा त्यांना गिफ्ट करू शकतो. मग ते इथे येऊन त्यांना हवी ती शॉपिंग करू शकतात. असं हे साधारण शॉप आहे. करोनामुळे क्वारंटीन केल्यासारखं वाटते शॉपला. यांचं इथलं रजिस्टर कोणी नाही आहे सध्या, तर मी तुम्हाला असं इथूनच दाखवते कसं आहे. तर आता इथे विंटर असल्यामुळे आपल्याला जॅकेट्सचे भरपूर ऑप्शन्स दिसतील, कोट्सचे ऑप्शन दिसतील, पण टॉपचे एवढे ऑप्शन्स तुम्हाला दिसले नसणार, कारण सीझनप्रमाणे इथे वेगवेगळे त्यांचे भरत जातात ते स्टॉक आणि त्याप्रमाणे वेगवेगळे कलर्स वगैरे अवेलेबल होत असतात. सध्या सगळे आपल्याला जॅकेट्स आणि स्वेटर्स दिसणार आहेत सगळीकडे. त्याचा जो सेक्शन दिसतो आहे इकडे हे ज्वेलरी आहे आणि इकडे हे परफ्युम्स वगैरे मिळतात, तिकडे शूज वगैरे मिळतात आणि हँडबॅग्स मिळतात. तर आपण 1 बाय 1 पटापट सगळं पाहूया. तर समस्त महिला वर्गांसाठी आवडता असा हा सेक्शन म्हणजे ज्वेलरी सेक्शन. आणि इथल्या बऱ्यापैकी फॅशन आपल्यासारखीच आहे. म्हणजे आपल्यासारखेच सगळे इयरिंग्स वगैरे मिळतात. इवन मी तर म्हणेन आपल्याकडे जास्त छान मिळतात. तर कम्पॅरेटिव्हली हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे आपल्याकडे मिळणारे इयरिंग्सपेक्षा. म्हणून बऱ्याच वेळा मी जेव्हा भारतात येते ना तेव्हा सगळी शॉपिंग करून घेत असते. म्हणजे इथे आलं की हे एवढं महाग घ्यायची इच्छा नाही होत. आणि इथे हे जे असतात ना त्याला बॅक साईडला इथे किमती असतात. आता याची किंमत दिसते ना आपल्याला $20. तर हे बॅक साईडला याच्या किमती दिलेल्या असतात.
तर हे इथे एवढं एक्सपेन्सिव्ह आहे की ह्या किमतीत आपण भारतात 4-5 इयरिंग्स आरामात घेऊ शकतो. त्यामुळे मी मगाशी म्हणाले तसं इथे फक्त बघायला छान वाटतं, पण खूप एक्सपेन्सिव्ह आहेत ह्या सगळ्या ज्वेलरीज. आपली आरामात एक तुळशीबागेची आपण चक्कर मारली तर हे सगळे दिसतील आपल्याला तिथे 50 रुपये 100 रुपयात. आणि आता इथे पुढे आपल्याला वॉचेस दिसतील फॉर बोथ मेन अँड विमेन. तर त्याचे हे सगळे प्रकार आता तुम्हाला बघता येतील. आणि आता हा होता सगळ्या ॲक्सेसरीजचा सेक्शन. आता आपण पुढे जाऊया जिथे आहेत सगळ्या हँडबॅग्स आणि मेकअप. तर सध्या त्यांचं मेकअपचं काउंटर रिकामं दिसतं आहे, त्यामुळे आपण आता डिरेक्टली हँडबॅग्सच्या सेक्शनकडे जाऊया आणि बघूया इथल्या हँडबॅग्सचे वेगवेगळे प्रकार. आणि हँडबॅग्सचा सेक्शन संपल्यानंतर आपल्याला हा समोर आता शूजचा सेक्शन दिसतो आहे. तर इथे ते काय करतात, सगळ्या प्रकार त्यांच्याकडे जे जे अवेलेबल आहेत हे सगळे असे इथे मांडलेले असतात. मग आपल्याला जो प्रकार आवडला तर तो त्यांना सांगायचा आणि आपली आपली शूची साईज त्यांना सांगायची आणि मग त्याप्रमाणे आपली साईज ते आणून देतात आपल्याला. आणि आता हा विमेन्स शूजचा एरिया संपल्यावर इथून हा सगळा पुढचा सेक्शन स्टार्ट होतो, तो म्हणजे मेन्सचा. आणि इथे तुम्हाला सगळे हे मेन्स शूज दिसतील. आणि आता हे सगळे इकडे आपल्याला दिसतील शर्ट्स, टी शर्ट्स, पॅन्ट्स. हा संपूर्ण सेक्शन इथला आता मेन्सचा आहे. सो आपण आता इथली एक चक्कर मारू आणि मी तुम्हाला सगळं दाखवते. तर ह्या इथे सध्या सेल्सच्या प्राइजेस लावल्यात. तर 21.99 अशी ही इथली किंमत आहे आणि सगळ्या शर्ट्सची किंमत इथे सेमच आहे. आणि त्याच्याच समोरून ही एक्स्केलेटर जाते जी आपल्याला सेकंड फ्लोअरला घेऊन जाते. तर तिथे तुम्हाला मी नेणारच आहे वर, पण त्याआधी आपण हा मेन्सचा सेक्शन पूर्ण एकदा पाहून घेऊ. काय नाही, छोटा आहे बायकांच्या सेक्शनच्या मानाने, इथे पुरुषांचे सेक्शन्स छोटे आहेत. आणि आता इथून सुरू होत आहे सगळे जॅकेट्स. जसं आपण विमेनच्या सेक्शनमध्ये बघितलं भरपूर प्रकार होते जॅकेट्स आणि कोट्सचे, तसेच इथे पुरुषांचे पण भरपूर प्रकार आहेत. आणि ते फिलाडेल्फिया ईगल्स म्हणून अशी फेमस सॉकरची टीम आहे. तर इथे बरेच लोक सॉकरचे फॅन आहेत आणि ते पसंत करतात ती टीम. त्यामुळे इथे बऱ्याच जणांकडे हा टी शर्ट तुम्हाला दिसेलच.
इथली एक तुम्हाला गंमत सांगते. इथे आपल्याला ना स्वेट शर्ट्स दिसतात आणि त्या स्वेट शर्ट्सवर इथल्या युनिव्हर्सिटीजची नावं लिहिलेली असतात. सो जे स्टुडंट्स वगैरे असतात ते घेतात ते इथले स्वेट शर्ट्स. आणि इथे ही लिफ्ट आहे, ही आपल्याला सेकंड फ्लोअरला घेऊन जाते. जर आपल्या जिन्याने जायचं नसेल तर आपण इथून जाऊ शकतो. तर असा होता हा इथला संपूर्ण मेन सेक्शन. आणि आता आपण जाऊया इथल्या दुसऱ्या मजल्यावर म्हणजेच इथल्या सेकंड फ्लोअरला आणि बघूया तिथे अजूनवर काय काय आहे. आणि हा आहे दुसरा मजला जिथे आपल्याला हे सगळं बेडिंग दिसेल. इथे कर्टन्स आहेत, फर्निचर आहे आणि बरंच काय काय आहे ते मी तुम्हाला आता पटापट दाखवते. आणि इथून हा सगळा फर्निचरचा त्यांचं सेक्शन सुरू होतं आहे. इथे आपल्याला बेड्स दिसतील, सोफा सेट वगैरे दिसेल. खूप छान छान व्हरायटीज आहेत, भरपूर ऑप्शन्स आहेत. आणि हा सगळ्या ज्या ज्या कंपन्यांचं सामान आहे ना, त्या सगळ्या कंपन्यांची नावं त्यांनी इथे लिहिली आहेत. म्हणजे हे सगळ्या वस्तू त्या कंपनीच्या आहेत. आणि आता इथे हे सगळे आहेत चॉकलेट्स. आता व्हॅलेंटाईन्स डे येतो आहे, सो मे बी त्यासाठी त्यांनी हे सगळे वेगवेगळे चॉकलेट्सचे प्रकार इथे ठेवले आहेत. आणि ह्या साईडला सगळ्या लगेज बॅग्स आहेत, आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी लागणाऱ्या बॅग्स. तर इंडियाला येण्याच्या अगोदर एकदा तरी इथे ट्रिप होतेच बॅग्स घेण्यासाठी. आणि इकडच्या बाजूला सगळे हे कपडे आहेत लहान मुलींचे आणि मुलांचे. मुलांचा सेक्शन, इकडे हा मुलींचा सेक्शन. हा ब्ल्यू आणि हा पिंक केला आहे त्यांनी. आणि मी इथून हे जॅकेट घेतलेलं. येस ते बघते इथेच आहे. येस येस
आणि हे छोट्या छोट्या बेबीजचे कपडे. बॉर्न क्लोथ्स आहे तिथले, न्यूबॉर्न बेबीजचे. क्यूट आहे. आणि आपण किमती पाहूया. $24 आहेत, पण तिथे त्यांनी 40% ऑफ म्हटलं आहे. आणि हा 4 पीस सेट आहे. याचे शूज पण आहेत. आणि हा न्यूबॉर्न मुलांचा सेक्शन. मुलींचा जेवढा कलरफुल होता हा तेवढा थोडासा लेस कलरफुल आहे, कमी कलरफुल दिसणार. होतं अमेरिकेच्या मॉलमधलं बॉस्को म्हणून एक दुकान, जिथे एकाच दुकानात आपल्याला सगळ्या प्रकारच्या वस्तू दिसतात. आणि एकाच मॉलमध्ये एकाच दुकानामध्ये एवढ्या ऑप्शन्स मिळाल्यामुळे आपला वेळही वाचतो इकडे तिकडे फिरण्याचा. एका छोट्याशा दुकानात एवढं सगळं मिळू शकतं याची कल्पनाही करू शकत नाही आपण. तर मॉलचा व्हिडिओ मी नक्की बनवायचा ट्राय करेन. सध्या कोरोनामुळे बरीचशी दुकानं बंद आहेत, तर हे दुकान सध्या ओपन होतं आणि सो म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा आणि धमाल करा. धन्यवाद. Every single day